नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितंबली सरांनी लिहिलेल्या जंगलाचं देणं या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्या पुस्तकातील एक छानसा सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख आज आपण सोबत अभ्यासू. हिमावरील देवदार. 1975 साली सप्टेंबर महिन्यात नवनीत या अंकामध्ये हा लेख सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. अतिशय सुंदर असा हा लेख, देवदार वृक्षाचं अद्भुत वर्णन. चला तर आपण सुरुवात करूयात लेखाला. हिमावरील देवदार. हिमालय पर्वत, त्या पर्वतातील खोरी, अफगाणिस्तान, भूतान, ब्रह्मदेश व पिनांग येथे देवदाराचे वृक्ष होतात. हिमालयात 6000 ते 12000 फूट उंचीपर्यंत हे वृक्ष आढळून येतात. या वृक्षांना पाहिजे तशी जमीन मिळाली असता ते 165 ते 240 फूट उंच वाढतात. जसे जसे अति उंचावर जाऊ तसे तसे हिमवर्षावामुळे हे वृक्ष खुरटे, वेडेवाकडे, झुडपाप्रमाणे ओणावलेले दिसू लागतात. तेल्या देवदार, काष्ट देवदार व सरळ देवदार इत्यादी 8 प्रकारचे देवदार वृक्ष हिमालयात आढळून येतात. देवदार वृक्ष वर्षभर सुईसारख्या हिरव्या निळ्या पानांनी शोभिवंत दिसतात. जगातील अत्यंत सुंदर देवदार पायनस एक्सेलेसा हा हिमालयातच वाढतो. त्याची निळी हिरवी ओणावलेली सुचिपर्णी पानं वाढत्या वयाबरोबर आपल्या अलौकिक सौंदर्याने हिमालयाच्या स्वर्गीय सौंदर्यात भर घालतात. मध्यम वयापर्यंत वृक्षांचा आकार पिरामिड शंक्वाकार दिसतो. तदनंतर त्यांचा विस्तार नभोवितानातल्या एखाद्या छत्रासारखा वाटतो. त्याची साल धूसर रंगाची असून त्यावर ओबड धोबड खवले असतात. देवदार वृक्षांना मार्च एप्रिल महिन्यात नवीन पालवी फुटू लागते. अशा वेळी त्याचे शेंडे मेणबत्तीच्या आकारासारखे दिसू लागतात. नवीन शेंडे मिणचटलेले, सरळ, उभे व ठिसूळ असतात. शेकडो लक्षावधी निळ्या दीपाने ज्योतीने आल्हाददायक वाटणाऱ्या या वृक्षाला देवदार का म्हटलं आहे याची प्रचिती येते. देवाच्या तारासमोरील दीपमाळाप्रमाणे दिसणारे हे वृक्ष वर्षानुवर्ष ह्या दीपमाळा घेऊन आभाळाकडे जाऊ लागतात. दिव्याने दिवा लावावा त्याप्रमाणे त्या शेंड्यांना प्रत्येक वर्षी 10 ते 12 कोंब येऊन त्यांचे अगणित ज्योतीमध्ये रूपांतर होते. वृक्षांच्या जीवनातील हा काळ मोठा समृद्धी सूचक असतो. ऊन, पाऊस, वारा त्यांच्या पचनी पडलेला असतो आणि ते आकाशाजवळ 2 ते 3 फूट गेलेले असतात. माणसाच्या आयुष्यात जसा प्रतिकूल काळ येऊन जातो तद्वतच देवदार वृक्षांच्या जीवनातही तो येतो. त्यांची नोंद त्यांच्या प्रचंड खोडावर रेखलेली असते. त्यांच्या मुख्य फांद्यांची 2 चक्र हार्ल यांच्यातील अंतर कमी असते. 100 ते 250 वर्ष जगणारे हे वृक्ष जीवनातील अनुकूल प्रतिकूल कालाचे आलेख अंगावर घेऊनच जगत असतात. देवदारालाही फुले येतात हे फार थोड्या लोकांना माहिती असते. तांबूस जांभळ्या फुलांनी डवरलेल्या वृक्षांचे दुर्मिळ वैभव क्वचितच कोणाच्या लक्षात येते. वृक्षाखाली 2 ते 3 फूट जाडीच्या वर्षानुवर्ष साठलेल्या जुन्या पानांवर जणू पुष्पकेसरांचा सडा शिंपल्यासारखा भास होतो. कालिदासाने कुमार संभव या आपल्या महाकाव्यात हिमालय पर्वतावरील देवदाराचे अतिशय सुंदर असे वर्णन केले आहे. गंडस्थळांची कंड शमविण्याकरता पर्वतातील हत्तींनी देवदारांच्या बुंध्याला रगडल्यामुळे त्यातून येणाऱ्या द्रवाने हिमालयाची शिखरे सुगंधित झाली आहेत. तिथल्या वाहणाऱ्या वाऱ्याचे वर्णन पहा. गंगेचे जलतुषार धारण करणारा, वारंवार देवदार वृक्षांना सळसळविणारा, जीवजीवक पक्ष्यांच्या पंखांना हळुवार पुलकित करणाऱ्या वाऱ्याचा आस्वाद घेत किरात वातमृगाचा मागोवा घेत आहेत. भगवान शंकराच्या तपोभूमीचे वर्णन अतिशय रमणीय आहे. गंगा वाहत होती. तिच्या काठावरील देवदारांच्या राईत कस्तुरी मृगांचा सुगंध दरवळला आहे आणि किन्नर त्या वृक्षाखाली सुस्वर गात आहेत. परंतु प्राचीन चीनी साहित्यिक, संगीतकार, चित्रकार व शिल्पकारांनी देवदार वृक्षावर अपरंपार प्रेम केलं आहे. कालिदासाने रघुवंशाची व अश्वघोषाने बुद्धाची महती ज्या प्रतिभेने गायली आहे त्याच प्रतिभेने चीनी कलाकारांनी देवदार वृक्षावर अमर महाकाव्य लिहिलं आहे.
त्या वृक्षांच्या निळ्या हिरव्या पानांचं वैडूर्य मण्यासारखं दिसणारं सौंदर्य, निळ्या ज्योतीने प्रकाशणारे त्यावरील अगणित दिवे, त्यांच्या शंखाकारातील चारुता, हिमावरील निळ्या आकाशातील त्यांच्या छत्राची विशालता, कस्तुरी मृगाप्रमाणे स्वतःचा सुगंध आपल्याच पानापानांतून सर्वत्र दरवळविणारे, सारी पर्वत शिखरे सुगंधित करणारे देवदार त्यांना गूढ रम्य वाटतात. परमेश्वर रूपी सुंदर देवदार वृक्षांच्या गूढ रम्य रूपाचा वेध त्यांना लागला आहे. चीनी लोकांना हे पुरातन वृक्ष पर्वतातून हातात काठी घेऊन जाणाऱ्या वृद्ध तपस्व्याप्रमाणे वाटतात. देवदार वृक्षाशिवाय असलेले उद्यान त्यांना सुनं वाटू लागतं. आकाशात उंच जाणारे देवदार त्यांना तरुणींच्या आशा आकांक्षांप्रमाणे वाटायला लागतं. तर जमिनीकडे ओढावलेल्या त्यांच्या फांद्याकडे पाहून आपल्या गततारुण्याकडे डोकावणाऱ्या वृद्धाप्रमाणेही वाटतात. जीवनातील जे जे दिव्य, भव्य, मृदू, रुजू, सुंदर व सर्जनशील होते ते सारे त्याच्या रूपाने साकार होते. अभ्यासिकेमध्ये देवदारांच्या धुपाचा गंध दरवळला आहे. चीनी विद्वान एकाग्रतेने धर्मग्रंथ वाचत आहे. अंगणात फुलांचा सडा पडला आहे. चंद्र देवदार वृक्षाच्या पानापानांतून अमृताचा वर्षाव करताना अकस्मात दूर मंदिरातील घंटानाद कानी पडताच तो खिडकीकडे धाव घेतो. आकाशगंगेचे सौंदर्य मुग्धपणे पाहताना देवदाराच्या पानांतून वाहणारा मंद मधीर वारा त्याचे मन उल्हासित करतो. हद्दपार झालेल्या चीनी कवीला देवदार वृक्षाखालच्या जुन्या पानांवरील पुष्पकेसरांचा सडा पाहून त्या मृदू मुलायम दबणाऱ्या गालिच्यावरून आपल्या प्रियेबरोबर हातात हात घालून फिरत असलेल्या त्या जुन्या सुखद दिवसांच्या आठवणी मनाला वेदना देतात. आता अखेरचे दिवस देवदार वृक्षांच्या जंगलात प्राचीन ग्रंथांचे अध्ययन करीत असता मनाच्या विरंगुळ्यासाठी तो देवदाराची शंकूसारखी फळे एकट्यानेच गोळा करतो. चाहूल लागते ती कोणाची? तर देवदाराच्या पानापानांतून वाहणाऱ्या वाऱ्याची. गेले ते दिवस गेले. तुला आठवतं का? त्या दिवशी सकाळपासून सुरू झालेले हिमवादळ दिवसभर होते. या हिम वर्षावात आपण दोघे देवदाराच्या अरण्यातून ओळखीच्या पाऊलवाटांनी भटकत होतो. वारा नव्हता तरी देखील देवदार वृक्षातून गोड फुसफुस ऐकू येत होती. किती अद्भुत आवाज होता तो, दुरून ऐकू येणाऱ्या एखाद्या धबधब्याच्या आवाजासारखा. कधी हळुवार तर कधी अमोघ श्रवणारा. पंचेंद्रिय जणू समाधान पावली. उंच सरळ वाढलेली ती तरू शिखरे ताम्रपटावरील चांदीच्या मुलाम्याप्रमाणे दिसत होती. किंचित राळयुक्त सुगंध हिमतुषारांमध्ये संमिश्र होऊन मनाला आल्हाददायक वाटत होता. काव्य वेदना देऊन गेलेल्या त्या प्रियेचे स्मरण होताना मावळणाऱ्या सूर्याच्या अद्भुत संधी प्रकाशाने धवल शिखर गुलाबी दिसू लागतात. त्यांच्या उतारावरील निळी हिरवी देवदाराची जंगले. अंधार वाढत असला तरी घरात दिव्याची जरुरी वाटत नाही. आसमंतातील देवदार वृक्षावरील हिमतुषाराच्या परावर्तित प्रकाशाने अर्धे अधिक निवासस्थान उजळले आहे. शेगडीमध्ये जळणाऱ्या देवदाराच्या ढलप्यांच्या नारंगी ज्वालेसमोर तिच्या सौंदर्याच्या चिंतनात मनातील सांजवात फुलून जाते. देवदार वृक्ष त्यांना वानप्रस्थाचे प्रतीक वाटतो. तिथे समृद्ध जीवन जगल्यानंतरची मुग्धता आहे. तसेच जीवनापासून अलिप्त झाल्यावरची विरागी वृत्ती देखील आहे. लाओत्से म्हणतो, निसर्ग मुग्ध असतो, परंतु देवदारही काही सांगत नाहीत. तो एखाद्या ज्ञानी स्थित प्रज्ञासारखा उभा असतो. तो उंचावरून आपल्याकडे पाहतो. वाटतं किती जणांना त्याने लहानाचे तरुण होताना पाहिले असेल. कित्येक तरुण वृद्ध होताना त्याला दिसले असतील. वृद्धाप्रमाणे त्याला सारं काही उमसतं, परंतु तो बोलत मात्र नाही. इथेच त्याचे गूढ वैभव दडले आहे. चाईंचे संगीत ऐकावे तर ते देवदार वृक्षाखालीच. देवदाराच्या पानापानांतून वाहणाऱ्या वाऱ्याची तुलना कशाशीच होत नाही. एका चीनी युवतीच्या मनातील काव्यवेदना लोकगीताद्वारे साकार झाली आहे. ती अशी: I ride a coach with lacquered sides.
My love rides a dark pebble horse. Where shall we bind our hearts as one? On West Mount, beneath the pines and cypresses. या प्रणयी युगुलांना चिरशांती लाभावयाची तर ती देवदार वृक्षाच्या सावलीतच. इजिप्तमधील पिरामिडचा आकार देखील देवदार वृक्षासारखा का असावा याचं गूढ मला चिनी लोकांच्या देवदार वृक्षाच्या अलौकिक प्रेमामध्ये दिसून आलं. तो महान शिल्पकार खरोखर कल्पक असला पाहिजे. इतकेच नव्हे तर तो त्या वृक्षांच्या सावलीतच वाढलेला असावा. मित्रहो, हा छानसा छोटासा लेख सर इथे संपवतात. किती सुंदर वर्णन केलं आहे ना सरांनी या वृक्षाचं. हा हिमालयातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा वृक्ष. त्याला संस्कृतामध्ये देववृक्ष असंही म्हटलं जातं, कारण हा वृक्ष देवांच्या पूजेकरिता उपयोगात आणला जातो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला तसा संदर्भ वाचायला मिळतोही. लांबट, काटेरी व सुईसारखी त्याची पानं असतात आणि हा वृक्ष सदाहरित, त्याची ती पानं सदाहरित, हिवाळ्यामध्ये देखील हिरवी असतात. या वृक्षाच्या लाकडाला मंद सुवास असतो. अतिशय मजबूत, टिकाऊ असं हे लाकूड. या वृक्षामुळे मातीचे क्षरण थांबण्यास मदत होते. हवामानाचा समतोल राखला जातो. हा वृक्षानं निसर्गाचे एक अनमोल देणं आहे आपल्यासाठी. त्याचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य. चला तर आता मी थांबते. तुम्हा सर्वांना हा लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या अभ्यासपूर्ण लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.